मित्रांनो, हरे कृष्णा. मित्रांनो, माती आणि माता, माती आणि माता हे दोन जे शब्द आहेत त्या दोन शब्दामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे. माती आणि माता हे दोन शब्द आहेत, त्याच्यामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे. परंतु एक आपल्याला कुशीत घेते आणि एक आपल्याला जन्म देते. अशा दोन्ही मातांना माझा विनम्र अभिवादन, त्रिवार मानाचा मुद्रा. मित्रांनो, आज आपण खूप सुंदर विषय घेतलेला आहे आणि ते सर्वांनी तो विषय ऐकला पाहिजे. विषय असा आहे की कोणताही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाला सूत्रसंचालन करता पाहिजे का, निवेदक का पाहिजे, जो सूत्रसंचालन करतो, अँकरिंग जो करतो, तो त्या कार्यक्रमाला का पाहिजे का नाही पाहिजे. तर मित्रांनो, विषय असा असतो, आपण खर्च करतो 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 50 लाख, 50,000, 25,000, 1 लाख, 1.5 लाख, 5 लाख, 7 लाख, 8 लाख, लाखामध्ये खर्च असतात. आपला जो कार्यक्रम असतो तो लाखामध्ये खर्च असतो. त्याच्यासाठी आपण तंतोतंत नियोजन केलेलं असतं, त्याच्यासाठी आपण धावपळ केलेली असते, त्याच्यासाठी आपण सूक्ष्म बारकाईने महिन्यापासून 2 महिन्यापासून त्या तयारीमध्ये असतो. सर्व नियोजन एकदम तंतोतंत करतो, सर्व नियोजन सूक्ष्म करतो, बारकाईने करतो, अगदी निरीक्षण करून करतो. परंतु एक गोष्ट त्यामध्ये आपल्याकडून विसरली जाते, ती म्हणजे काय. तर ती गोष्ट आहे, आपण जो आपला कार्यक्रम ठेवलेला आहे, लाखाचा खर्च आपण त्या कार्यक्रमासाठी केलेला आहे, परंतु त्या कार्यक्रमाला जो दुवा असतो तो दुवा आपण विसरलेला असतो. जो सूत्रसंचालन करता असतो, निवेदन करता जो असतो, अँकर जो असतो, तोच आपण लावलेला नसतो, तो आपल्या यादीमधून वगळलेला असतो. परंतु आपण लाखाचा खर्च करत असतो, त्या कार्यक्रमाला अनेक प्रतिष्ठित, अनेक दिग्गज, अनेक क्षेत्रातील नामवंत, अनेक भिन्न भिन्न क्षेत्रातील मान्यवर त्या कार्यक्रमाला आपण आमंत्रित केलेलं असतं. मग त्या कार्यक्रमाला आल्यानंतर ते मान्यवर असतात, दिग्गज असतात, समाजसेवक असतात, शेतकरी असतात, शैक्षणिक क्षेत्रातले असतात, सामाजिक क्षेत्रातले असतात, राजकीय क्षेत्रातले असतात, आध्यात्मिक क्षेत्रातले असतात, धार्मिक क्षेत्रातील असतात, औद्योगिक क्षेत्रातले असतात, इंजिनियर असतात, वकील असतात, सरपंच असतात, उपसरपंच असतात, डॉक्टर असतात. त्याच्यामध्ये संपूर्ण क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळी, महिला भगिनी, समाजामध्ये आदर्शस्थान जे असतात, समाजामध्ये कार्य आणि कर्तृत्व ज्यांचं चांगलं असतं, ते लोक आलेले असतात. आणि ती कार्यक्रम आल्यानंतर त्या लोकांना योग्य तो मान सन्मान मिळायला पाहिजे. त्यांचा नावाचा जो उल्लेख आहे तो झाला पाहिजे, नामोच्चार चांगला झाला पाहिजे, किंवा शिस्तबद्धप्रमाणे तो कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. स्टेप बाय स्टेप तो कार्यक्रम यशस्वीतेकडे कसा घेऊन जाता येईल तशा प्रकारे झाला पाहिजे. किंवा आलेले महिला भगिनी आहेत, त्यांना त्यांचा सन्मान व्यवस्थित भेटला पाहिजे. बसण्याची आसन व्यवस्था जी आहे ती आपण कशी केलेली आहे त्याच्याकडे पण दुर्लक्ष न करता ते आपल्याला कशी चांगल्या प्रकारे सेट करता येईल ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. किंवा अतिथींना मानसन्मान योग्य प्रकारे भेटला पाहिजे. या सगळ्या गोष्टी असतात त्यामध्ये. तो कार्यक्रम स्टेप बाय स्टेप चांगला झाला पाहिजे. कार्यक्रम सुरू होताना तर शेवटपर्यंत, मध्ये आधी, मध्य आणि अंत, अगोदर सुरू होताना त्याचा मध्य आणि त्याचा शेवट अगदी सुंदर प्रकारे झाला पाहिजे. ह्याच्यासाठी सूत्रसंचालन करता असतो, निवेदन करता असतो, जो अँकर असतो तो असतो. कार्यक्रम तो सुबद्धपणाने एकदम नियोजित तो कार्यक्रम हँडल करत असतो. तो कोण? अँकर, निवेदन करणारा जो असतो तो एकदम जबरदस्त तो कार्यक्रम करत असतो. कारण त्याला माहिती असतं काय करायचं, कसं करायचं. पाहुणे रावळींची नावं व्यवस्थित घ्यायची आहेत, कोणाला पुष्पगुच्छ द्यायचं आहे, कोणाला शाल द्यायची, कोणाला श्रीफळ द्यायचं आहे, कोणाला कोणत्या खुर्चीवर बसवायचे, कोणाला पहिलं आमंत्रित करायचे, कोणाला शेवट आमंत्रित करायचे, कोणाचं नाव कधी घ्यायचं आहे, शेवटच्या माणसाला कधी बोलवायचं आहे, पुढच्या माणसाला कधी बोलवायचं आहे, मालकाला काय सांगायचं आहे, आयोजक संयोजकांना काय सांगायचं आहे, हे सगळ्या गोष्टी त्या अँकरिंग जो करतो त्याच्या डोक्यामध्ये असतात.
परंतु मित्रांनो काही काही ठिकाणी असं होतं, आपण लाखाचा खर्च करतो परंतु अँकर लावायचंच विसरतो, निवेदन करता जो असतो तो लावायचंच विसरतो. सूत्रसंचालन करण्यासाठी आपण म्हणतो जाऊ द्या, काय होतं त्याला, आपल्याकडे हे माणसं आहेत ना, हे तर बोलतच असतात. परंतु ते माणसं असतात त्यांना सराव नसतो, त्यांना आवाजाची लय नसते, त्यांच्याकडे शब्द साठा नसतो, त्यांच्याकडे शब्द संचय नसतो, त्यांच्याकडे शब्दाचं भंडार नसतं, त्यांच्याकडे चारोळ्या नसतात, त्यांच्याकडे कविता नसतात, त्यांच्याकडे शेरोशायरी नसते, त्यांच्याकडे चुटकुले नसतात, त्यांच्याकडे किस्से नसतात, त्यांच्याकडे कशाचंच काही माहिती नसतं. जर कधीमध्ये गेलेले असतात हातात माईक घेऊन एखादा शब्द बोललेला असतात, मग आपण काय म्हणतो तो माणूस चांगला बोलतो, त्याला काय अडचण आहे. मग निवेदन लावण्यापेक्षा, त्याला खर्च करण्यापेक्षा, त्याला 5,000 देण्यापेक्षा, त्याला 4,000 देण्यापेक्षा भागून घेऊ. परंतु मित्रांनो, भागून घेण्यामध्ये आपला कार्यक्रम पडत असतो, पूर्णपणे लॉस होत असतो आपला कार्यक्रम. त्या भागून घेण्याच्या चक्करमध्ये पूर्णपणे तो कार्यक्रम निरस होत असतो, काहीतरी सूतक पडल्यासारखा तो कार्यक्रम होत असतो. परंतु ज्यावेळेस आपण अँकर लावत असतो त्यावेळेस तो कार्यक्रम बहारदार होत असतो, त्यावेळेस तो कार्यक्रमाला रंगत चढत असतो, त्यावेळेस त्या कार्यक्रमाची शोभा वाढत असते. म्हणून अँकर लावणं गरजेचं आहे. आणि आपण जर अँकर लावला नाही, एखाद्या आलत्या बालत्याकडेच माहीत दिला तो मग कसं बोलत असतो, काहीतरी उगाच जागरणात मोठ्याने आरडल्यासारखं बोलत असतो, काहीतरी भरकळत असतो, काहीतरी भरकटत असतो, काहीतरी कोणाची नावं कशी घेत असतो, कोणाला मान सन्मान देत नाही, कोणाला सन्मानने आदरणे म्हणत नाहीत, काहीतरी उगाच शेडाकडे गेल्यासारखं बाकऱ्याकडे गेल्यासारखं आरोळी दिल्यासारखं बोलत राहतो तो माणूस. आणि म्हणून तो कार्यक्रम एकदम सुतक पडल्यासारखा होतो, निरस तो कार्यक्रम होतो, पूर्णपणे फ्लॉप होतो तो कार्यक्रम, पूर्णपणे पडतो तो कार्यक्रम. म्हणून आपण 10 लाख खर्च करतो, 20 लाख खर्च करतो, 30 लाख करतो, सगळं नियोजन करतो. म्हणून मित्रांनो, आपण अँकर लावला पाहिजे. अँकर लावला तो कार्यक्रम सुबद्धपणे पुढे घेऊन जाण्याचं काम करतो, स्टेप बाय स्टेप पुढे घेऊन जाण्याचं काम करतो. आदर सत्कार जिथली तिथं आयोजक संयोजक सगळं सांगून, महिला भगिनी, लहान सिस्टीमवाले, मंडपवाले, जेवणावाले सगळे, तो कोणताही कार्यक्रम असो, वाढदिवस असो, कीर्तन असो, सप्ताह असो, विवाह सोहळा असो, निरोप समारंभ असो, शैक्षणिक क्षेत्राला असो, राजकीय मेळावे असो, कर्नाटक सभा असो, सगळ्यामध्ये सूत्रसंचालन करता पाहिजे, निवेदन करता पाहिजे, तरच तो कार्यक्रम यशस्वी होत असतो. तर उगं काहीतरी कोणाच जरी हातात भरकाळ्यावाने माईक दिला, तो त्याच्याकडे काहीच ज्ञान नसतं, नॉलेज काहीच नसतं, त्याच्याकडे साठा संचय काहीच नसतो, त्याच्याकडे चारोळे शब्द काहीच नसतात, त्याने तेवढा अभ्यास केलेला नसतो, प्रॅक्टिस केलेली नसते, आणि म्हणून तो आपला कार्यक्रम पडत असतो. म्हणून मित्रांनो, यापुढे कोणताही कार्यक्रम असो, एक छोट्यापासून एखादी बैठक जरी असेल आणि एखादा आपला करोड रुपयाचा जरी कार्यक्रम असेल, लाखाचा जरी कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी ध्यान करून लक्षपूर्वक सूत्रसंचालन करता लावायचं, तरच तो कार्यक्रम यशस्वी होतो. पैसे आपण लाख रुपये खर्च करतो, पण ते 5,000 रुपयासाठी मित्रांनो, 5,000 रुपयासाठी आपण तो अँकर लावत नाही. आणि अँकर लावला नाही, आपला कार्यक्रमाचा बोऱ्या वाजून जातो, पूर्णपणे कार्यक्रम पडत असतो, ते कार्यक्रम तुमच्या चवच राहत नाही. 20 लाखाचा खर्च तुमचा पाण्यात जातो, कारण लोक नाराज होतात. अरे माझं नावच घेतलं नाही, अरे मला पुष्पगुच्छ दिला नाही, अरे मला शालच दिली नाही, अरे मला नारळ दिलं नाही, अरे मला पुढं बोलवलंच नाही, अरे मला त्याने विचारलं सुद्धा नाही. आणि मग सूत्रसंचालन लोक नाराज होतात तसे, आणि ते टीका करतात त्या कार्यक्रमाची नंतर गेल्याच्या नंतर. पण तो सूत्रसंचालन करता जर असेल तर हा फरक होतो मित्रांनो. सूत्रसंचालन करताना माहिती असतं कोणता माणूस कुठे. तो मंडपाच्या गेटवरती जर माणूस दिसला ना, तर त्याच्या तोंडातून शब्द निघत असतात की हा माणूस या ठिकाणी आला, आणि त्याचं स्वागत करत असतो. म्हणून मित्रांनो, सूत्रसंचालन करता 100% लावायला पाहिजे. 5,000 10,000 आप किरकोळे, 20 लाख आणि 30 लाखाच्या खर्चापुढे असे निघून जातात. सूत्रसंचालन करता लावा, तर तो यशस्वी कार्यक्रम होत असतो. आणि जर आपल्याला सूत्रसंचालन करता लावायचं असेल तर माझा नंबर घ्या, 98 34 98 61 61. सूत्रसंचालन असं बहारदार करेल ना, कारण ज्या ठिकाणी आपला आवाज पोहोचला की त्या ठिकाणी आठवणी तयार होत असतात. कारण आम्ही आहेत शब्दाचे मानकरी आहोत, मंचाचे मानकरी आहोत, माईकचे महारथी आहोत, निवेदन सम्राट आम्ही आहोत. त्याच्यामुळं 100% सूत्रसंचालन करता लावा, म्हणजे लावा, तरच आपला कार्यक्रम यशस्वी होत असतो. लक्षामध्ये ठेवा, हा जबरदस्त व्हिडिओ आहे. ज्यांना कार्यक्रम असेल त्यांना हा पाठवा, म्हणजे कळेल की भाऊसाहेब शेलार अँकर चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन करतात, त्यांना बोलवलं पाहिजे आपल्या कार्यक्रमाला. 5,000 जाऊ द्या, 5,000 कुठं नाही जात, आपण असं जेवायला बसलो तर 5,000 रुपये जातात, मग त्याला काय प्रॉब्लेम येतो. म्हणून 100% सूत्रसंचालन करता लावा, आपला कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर. मित्रांनो, हरे कृष्णा, जय जिजाऊ, जय शिवराय.